समजत नाहीये का? अरे ठरव काय ते वसाऱ्या. सुरू करूया का नको सुरू करूया? रिपोर्ट झालेत ना, मग सांग काही झाले ते. कदम 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 शांत व्हा. असा त्रागा करून नाही चालणार कदम. अरे पण तू सांगितच नाही ना. कदम तुमचे रिपोर्ट्स मी जेव्हापासून पाहिलेत ना, मी सुन्न पडलोय कदम. माझं शरीर अगदी गळून गेलं. माझ्या हातापायांना घाम सुटलाय. माझं डोकं भणभणायला लागलंय कदम. थंडी वाजते मला. डॉक्टर साहेब, हे सगळं मला होत होतं म्हणून तुम्ही मला रिपोर्ट करायला सांगितलंय ना. मग आता रिपोर्ट आल्यावर हे सगळं तुम्हाला व्हायला लागलंय, कसं करायचं सांग आता. कदम शांत. फक्त मला एक प्रॉमिस करा की रिपोर्ट्स मध्ये काय आहे तुम्हाला कळल्यावर तुम्ही आरडाओरडा करणार नाही. हे बघा, आता जे काही आपल्या समोर नियतीने मांडून ठेवलं त्याला धैर्याने सामोरं गेलं पाहिजे ना कदम. हा, मन घट्ट करा आणि मी काय सांगतोय ते ऐक. काय होतंय की तुमचे रिपोर्ट्स बघून ना कदम थक्क व्हायला झालंय. मग डॉक्टर साहेब, मला थक्क व्हायचंय. तुम्ही काय ते सांगा आणि मला थक्क करा. कदम, तुमचे रिपोर्ट्स आम्ही चेक केलेत आणि रिपोर्ट्सवरनं असं दिसतंय कदम की तुम्हाला 3 हार्ट आहेत. ऐका ऐका कदम, मी शांत व्हा. मी तुम्हाला म्हटलं होतं कदम आरडाओरड. तुम्ही इथे बसा, इथे शांत बसा, इथे बसा. हे बघा, शांत व्हा. हो कदम, शांत व्हा कदम. कसं आहे, माणसाला सामान्यतः एकच हृदय असतं, पण रिपोर्ट्स मध्ये क्लिअर दिसतंय की तुम्हाला 3 हार्ट्स आहेत. अरे पण 3 हार्ट म्हणजे 1 2 3 हार्ट. डॉक्टर, दिसतंय कदम इथे. मला सांगा, खरंच तुम्ही हार्टचाच एक्सरे चेक केलाय की दुसरं कुठलं तरी अवयव जे आहे माझ्याकडे जे 3 समजून तुम्ही त्याला हार्ट समजलाय, असं काय? कदम मला सांगा, तुमच्या शरीरात असा कोणता अवयव आहे जे 3 आहेत? कदम नका आठवू. असं नसतो शरीरात कुठलाच अवयव जे 3 असतात. इथे रिपोर्ट्स मध्ये दिसतंय कदम की तुम्हाला 3 हार्ट्स आहेत. तरी सुद्धा मला दम कसा लागतोय. एक्झॅक्टली. बसा बसा, शांत व्हा शांत व्हा. एक्झॅक्टली आम्ही तोच विचार केला आणि रिपोर्ट्स रेफर केल्यानंतर मला असं लक्षात आलंय तुम्हाला दम लागतोय कदम. त्याचं कारण आहे की तुमची 3 हृदय आपापसात भांडतायत. बापरे. म्हणजे ते बाय मैं काम करेगा, नहीं नहीं तू क्यों करेगा, मैं भी करेगा, अरे बाय मैं धडकेगा, मैं पम, ऐसी भांडतायत त्यांची हृदय. असं सगळं. आणि म्हणून तुम्हाला दम लागतोय कदम. अच्छा, म्हणून दम लागतोय काय? तरीच बोलतो मी, असं काय म्हणत दम लागतोय. कदम, मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. हा, विचार. मला सांगा, कधी फंबल पडतो का तुमचा? फंबल गोणी भरून पडतात आहे. अहो, टप भरून फंबल पडतात आहे. ओ माय गॉड. आणि हल्ली तर लयच पडतात आहे. कदम, फंबल पडतायत ह्याला कारण सुद्धा हेच आहे की तुम्हाला 3 हृदय आहेत. कदम, तुमच्या 3 हृदयात 3 वेगळी वेगळी वाक्य असतात. कळत नाही कुठलं वाक्य बाहेर पडायचं म्हणून ते फंबल पडतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला म्हणायचं असतं चिकू, तुम्ही बोलता कुची. किंवा तुम्ही म्हणता काचू, किंवा तुम्ही म्हणता चुका. काय होतं, एका हृदयात कुची असतं, एका हृदयात चाकू असतं, एका हृदयात कुचा असतं. म्हणून ते 3 फंबल पडतात कदम. पण डॉक्टर, कधी कधी तर कुचका असं पण बाहेर पडतं.
कदम ते बाहेर पडतं कारण तिन्ही हृदय भांडतात आणि त्यांनी एकत्र शब्द सोडतात. मग ते कुचका असं बाहेर पडतं कदम. तरीच बोलतो आवरे फंबल कसं पडतं माझं. एक्झॅक्टली कदम. डॉक्टर तुम्ही जरा नीट चेक करा चेक ना. केलंय मी कदम, चेक केलंय. हा म्हणजे एक हृदय आणि 2 फुफ्फुस असे मिळून तुम्हाला 3 वाटत असतील, पण ते बाजूचे 2 फुफ्फुस असतील ना. नाही कदम, फुफ्फुस तुम्हाला 5 आहेत. 5 फुफ्फुस. 5 फुफ्फुस आहेत कदम. मी सांगणारच होतो, एक क्लिअर कट दिसतंय रिपोर्ट मध्ये तुम्हाला 5 फुफ्फुस आहेत. म्हणजे फुफ्फुस असे 5 फुफ्फुस आहेत मला. कदम दिसतंय इथे, 5 फुफ्फुस दिसतंय इथे. तरी बोलते हिच्या हातला मी दम पंप मारतो तरी मला दम कसा लागतो. अवरे 5 फुफ्फुस असून काय फायदा. कदम हे बघा, अवयव जास्त असले म्हणजे तुम्ही क्षमता जास्त आहे असं नाहीये. मग आता समजा तुम्हाला 2 पाय आहेत. हा. मी तुम्हाला 2 पाय एक्स्ट्रा दिले तर तुम्ही जोरात पळणार आहात का? नाही पायात पाय अडकून पडू शकतो ना मी. हो ना, पायात पाय अडकून पडाल म्हणजे 5 फुफ्फुस आहेत, त्यांचा तुम्हाला उपयोग नाहीये. नाही त्याचाच त्रास होतोय म्हणून दम लागतो. काय होतं की ज्यावेळी तुम्ही हवा आत घेता तर एक फुफ्फुस बोलतो मला हवा पाहिजे. हा. दुसरं बोलतो नाही भाई मेरे को मांगता. तिसरा बोलतो नाही मने जो छे. चौथा भाई हूँ क्यों करंदा मेरे को भी मांगता. अरे बापरे. असे त्या 5 फुफ्फुसांची आपापसात भांडणं होतात. आणि भांडणं झाल्यावर काय होतं, भांडणं होणं असेल तर भाई राहू दे मला नको. दुसरा बोलता भाई तेरे को नहीं मांगता तो मैं अकेले के करू. तो तिसरा बोलता भाई હું अकेला जो आहे શું करू तो બધા કામ હુંજ કરે છે. मग कोणच हवा घेत नाही आणि मग हवा न घेतल्यामुळे तुम्हाला दम लागतो. अरे पण वसाऱ्याने 5पैकी कुणीतरी एकाने जबाबदारी घेतली पाहिजे ना, की बाबा मी आता पंप मारतोय तर पचकन कुणीतरी एकाने घ्यावा. अरे मी जगलो तर तू जगेल ना, तो मेला तर काय टेन्शन नाही का वसाऱ्याला. तो पण मरेल ना, असं काय करतात. एक्झॅक्टली कदम, मला तेच कळत नाही की एकाने तरी जबाबदारी घ्या. मग तेच आहे ना यार. हा गोंधळ आहे कदम. म्हणजे आता समजा मला तुम्ही म्हणताय एक लिस्ट मध्ये फायनल जे आहे की आता मला 5 फुफ्फुस आहे, उद्या तुम्ही म्हणाल मला 7 किडनी आहेत. नाही कदम, तुम्हाला किडन्या 9 आहेत. नो कदम 9 किडन्या आहेत. मी सांगणारच होतो, मी हळूहळू प्रत्येक रिपोर्ट तुम्हाला चेक करून सांगितलं. अरे 9 किडन्या. ज्याला माझं शरीर आहे काय अवयवांचा बुधवारचा बाजार आहे. कदम इथे अरे डॉक्टर तुम्ही नीट चेक केलंय काय, म्हणजे एकावर एक असे एक्सरे ठेवून तुम्ही असं बघत तर नाही ना. असं कसं कदम, नाही तुम्ही असे जरा त्याला असे चिटकले असेल जरा चिटकून कदम चेक केलेत रिपोर्ट म्हणूनच सांगतोय ना तुम्हाला. तरी असं कसं होतं. एक्झॅक्टली कदम, मीही त्यासाठी खूप अभ्यास केला, मी खूप रिसर्च केला. सो पूर्ण स्टडी केल्यानंतर, रिसर्च केल्यानंतर असं लक्षात आलंय आमच्या की तुमची आई ज्यावेळी गरोदर होती, तुम्ही पोटात होतात त्यावेळी तुमच्या आईला तिळ होणार होतं. 3 जण आहात होतात, पण तुम्ही गर्भात असताना इतर दोघांचे अवयव चोरले आणि तुम्ही एकटेच बाहेर आलात. मी या लोकांचे अवयव चोरले. एक्झॅक्टली हेच रिसर्च सांगते आता मला. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला गर्भावस्था, इथे क्लिअर सांगते. इथे कळलं तुम्हाला. कदम तुम्ही नका काळजी करू, फक्त मला एक प्रॉमिस कराल काय? की तुमची बॉडी तुम्ही मला संशोधनासाठी द्याल. अरे काय बोलतो तुम्ही डॉक्टर. कदम मला तुमच्या मुळाशी जायचंय. तू कुठल्या मुलापर्यंत जाणार आहेस वसाऱ्या. असं नाहीये कदम, मला शोधून काढायचंय की एखादी व्यक्ती अशी कशी जगू शकते जिला 3 हृदय आहेत, 5 फुफ्फुस आहेत, 9 किडन्या आहेत आणि 7 जठर आहेत. असे कशी जगू मला जठर पण 7 आहे वसाऱ्या. 3 हार्ट आहेत, 5 फुफ्फुस आहेत, 9 किडन्या आहेत, 7 जठर आहेत, 7 यकृत आहेत. यकृत. आता यकृत पण 7 आहे वसाऱ्या. काय फालतूगिरी चालले. यकृत पण 7 बोलतो आहेस तू मला. एक वाढवत चालत आहेस तू. कदम मी का वाढवेन, आलेत रिपोर्ट्स मध्ये ते सांगतोय ना मी कदम. ठीक आहे यकृत 7 आहे तर मग एक फायनल लिस्ट दे ना यार तू मला. ते फ्लिहा किती माझ्या शरीरातले ते सांग आधी. काय किती आहे? फ्लिहा किती आहे ते सांग ना माझ्या शरीरातलं. फ्लिहा. कदम सॉरी टू से, पण रिपोर्ट्स मध्ये पाहिलं तुमच्या शरीरात प्लिहा नाहीये. एक नाही माझ्या कदम हेच चुकतंय आपलं. काय झालं? जे नाहीये त्याच्या मागे का जाताय तुम्ही. तुम्ही फ्लिहा जे नाही. आहे त्यांच्याकडे बघा ना कदम. मला सांगा प्लिहाचा काय उपयोग असतो माहितीये तुम्हाला. नाही. मग ज्याचा उपयोगच माहिती नाही त्याच्यासाठी का तांडव करताय. अरे पण हे जे काय तुम्ही आधी बोला त्याचा तरी काय उपयोग आहे मला काय माहिती आहे. ऐका कदम, ऐका तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी डॉक्टर आहे ना, माझ्यावर सगळं सोडा. तुम्ही फक्त या फॉर्मवर इथे एक सही करा. सही कशाला. कदम हे एक्स्ट्राचे अवयव काय करणार आहात तुम्ही. म्हणजे
हा ऑर्गन डोनेशनचा फॉर्म आहे. तुमचे एक साधारणतः 2 हार्ट्स, एक 5-6 यकृत आणि एक 5-6 जठर आपण गरिबांना दान करूया. हे मी नाही देणार. ही काय फालतूगिरी आहे. मी नाही देणार कुणाला दान बी नाही. हे काय सेल लागला इकडे वाचाऱ्या मी द्यायला. कदम असं नका करू, तुमच्याकडे खूप आहे कदम. आता तुमचं आतडं घ्या. हा. 450 फुटाचं आतडं आहे. काय करायचंय ते? किती 450 फुटाचं? दाखवतो. अरे काही येरी झाली का तुम्ही? मी 4.25 फुटाचा माणूस, माझ्या पोटात 450 फुटाचं आतडं आहे. अवरा आतडं असतं काय? तुम्ही समजून घ्या काय गोष्ट आहे ती. अरे मी आवरासा माणूस, हे कुठं कुठं माझ्या शरीरात काय आहे? एवढे आयटम कसे राहिले असतील माझ्या शरीरामध्ये? शांत व्हा कदम. हे बघा, तुमचे अवयव तुमच्या शरीराच्या आत जास्ती की मेजॉरिटी खेळले आहेत. सगळे जास्त आहेत. तुम्हाला कळतंय का? तुमच्या शरीरात तुम्ही एकटे नाही आहात. म्हणजे तुमच्या आत 3 जण आहेत. अरुण कदम, वरुण कदम, करुण कदम. ती नाही 3 जण आहेत. मग मला सांगा डॉक्टर, आता तुमच्याबरोबर कोण बोलतोय? अरुण कदम बोलतोय, वरुण कदम बोलतोय का करुण कदम बोलतोय? तुम्हाला माहिती कोण आहे? ओ माय गॉड. डॉक्टर प्रसाद, सर नमस्कार. गुड इव्हनिंग सर. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही. एक तर तुम्ही कसे डॉक्टर झालात ते मला कळत नाही. कंपाऊंडर होण्या एवढी अक्कल नाही तुम्हाला. म्हणजे सर मी काय म्हणजे तुम्हाला सांगितलं ते एक्सरे मशीन वापरू नका. त्याच्यावर मल्टिपल इमेजेस डेव्हलप होतात. म्हणजे ते एक्सरे मशीन खराब झालेलं आहे. त्या एक्सरे मशीन मधून जो एक्सरे काढला जातो, ती जी एक्सरे फिल्म असते त्याच्यावर मल्टिपल ऑर्गन्स प्रिंट झालेले असतात. म्हणजे आपल्याला वाटतं 5 फुफ्फुस आहेत, 4 किडन्या आहेत. पेशंट कन्फ्यूज होतो की हे काय विचित्र केलंय. म्हणजे मला 3 हार्ट नाही आहेत? बावळट आहे तुम्ही. हा ये बोलले. नाही ते मूर्ख आहेत. तुम्ही महामूर्ख दिसताय. वापरू नका ते एक्सरे मशीन. हे एकच आहे. अभिनंदन. तू पण अरुण कदम, तुम्ही फक्त अरुण कदम आहात. करुण कदम, वरुण कदम कोणी नाहीये. बसाऱ्या, आता अरुण कदम सोड, वरुण कदम सोड, खालून कदम सोड. आता भडकू कदम कोण आहेत ते मी तुला दाखवतो. मस्त झाला परफॉर्मन्स. थक्क झालो आम्ही तुमच्या परफॉर्मन्सनी. बघूया हा सर असे काय म्हणतात प्रसादा. गर्भगळी झालो मी आहे स्किट बघून. मोठ्यांसाठी एकदा टाळ्या. भन्नाट कॉन्सेप्ट होती. हे स्किट कन्व्हिन्सिंग होऊ शकतं ते फक्त अरुण तुझ्यामुळे. म्हणजे अगदीच थँक्यू. जगात दुसरा कोणी माणूस हे स्किट नाही करू शकत जगात. आणि तर तुला 3 हृदय आहेत की नाही माहित नाही, पण करोडो हृदयांवर तू राज्य करतोय एवढं मात्र नक्की. वा वा वा, भन्नाट. कशा मस्त कॅरेक्टर होतं तुझं, पण मस्त पकडलं होतंस ते. एक एक वाढवत जे गेलास ते फार इंटरेस्टिंग होतं. मजा आली. थँक्यू. सोनालीताई. अरुण कमाल आहे, कारण तू इतकं बिलिव्हेबल करत होतास ते, त्याच्यामुळे आम्हाला खूप हसू येत होतं. एका पॉइंटला मी त्या निरर्थकाकडे बघून मी होपलेसली हसायला लागले की म्हणलं हे काय चाललंय. पण असा कुठल्या डॉक्टरनी कुठल्या पेशंटला फंबलचे डिटेल्स कुठला डॉक्टर एवढे मॅचिंग बूट घालून आला होता. मग बरोबरच आहे, तुला दिसणारच असे अवयव. ते एक्सरे मशीन नाही, फोटोकॉपी मशीन होतं असं वाटायला लागलं नंतर. फार मस्त. थँक्यू ताई. थँक्यू. मंडळी, चिरंजीव चौघुले आज निघालेले आहेत एका नवीन पराक्रमासाठी. चला बघूया त्यांच्या विनोदाचा वारू कसा आणि कुठे कुठे चौफेर उधळतोय ते. ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौघुले, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. चल रे, ईशा, ए ईशा, बोला. साबण संपलाय. रोज रोज खिचडी खाल्ली तर काय होणार? अगं साबुदाणा नाही म्हटलं मी, साबण म्हटलं साबण. देवाने हे जे दिलेलं आहे ते हळद कुंकू ठेवायला कोयऱ्या नाही आहेत ह्या. कान आहेत ते कान, कधीतरी ऐकत जा त्याने. कसं बोलता हो साबण नेहमी? संपलाय सांगतोय तुला. पण मी साबण. पण सांगते साबुदाणा संपलाय आणायला हवा असं बोलत होते. वेगळा का? विषय अरे पण आहे. मी साबणाचं विचारतोय. कर ग काम कर. हे ना, दिवसाची सुरुवातच बिंडोकपणाने होते ना, पुढे काय होणार आहे लगेच कळतं. नका ना बोलू गप्पा बस आता. असं.
बरं मला सांग, प्रचंड झोप आलेली असताना आपण दोघांनी हट्टाने रेखाचा उत्सव चित्रपट बघितला आणि त्यानंतर घडलेला अपघात कुठे? म्हणजे मुलगा कुठे आहे आपला? मुलगा ओंकार कुठे आहे? कसं बोलता हो तुम्ही नेहमी? मला नाही आवडत तुम्ही असं बोलता त्याला. कामावर गेलाय तो. अगं कधी जातो तो, कधी येतो, रात्री अपरात्री घरी नसतो, काय चाललंय काम त्याचं? करतो माझा मुलगा. आला आला. गम्मत झाला रे, गम्मत झाला रे. लो बजेट फिरोज खान कुठून आला? गप. हे काय हे? अरे काय चाललंय? माझं बाळ आलं. बाळा कॉमेडी म्हणे इतकी कॉमेडी नाही करायची बाळा. गप्प बसा ना अरे, तुम्ही. काय कसं तुम्ही थांबा जरा. नाही रे नाही. ऐक 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 तू ऐक. कस्तुरी आणि आंबे हळद घालून आंघोळीसाठी पाणी गरम करते मी. दमला असशील ना ड्रायव्हिंग करून? ए, तू काय रणगाडा नाही चालवत? ते शेट्टी अण्णा आहे ना, त्याच्या बार मध्ये ज्या मुली असतात सकाळच्या डान्सर, त्यांना पहाटे घरी सोडायला जातो टॅक्सीने. काम करतो ना पण. अरे पण लेट हिम टॉक मॉम, लेट हिम टॉक. नीट बोल कसं दिसतंय ते रे? काय रे हे? दिवाळी संपल्यावर ना कंदील असा दिसतो रे. हे काय हे सगळं हे? झालं तुमचं? झालं? मी त्या मुलींना सोडायला जातो हे तुम्हाला दिसतं, पण त्यांना सोडल्यानंतर एअरपोर्टची एक्स्ट्रा भाडी मारून मी वरकमाई करतो ते दिसत नाही तुम्हाला? आता बोला. काय साली अचिव्हमेंट आहे? मग काय बोलायचं ह्याच्यावर? माना है मैंने चुनी है बदनाम गली, लेकिन मेरी शोहरत देखकर यहाँ पे सबकी जली. असं कवी बाळते. आमच्या घरी जन्माला आलाय गुलजार. पुढचं जुळवून दे ना काहीतरी. आमच्या घरी जन्माला आलाय गुलजार, तरी माझा बाप का आहे बेजार? कानफटात देऊ 3-4.